झाला 18 जुलैला सकाळी 11 वाजता वाखरी येथे इथून पंढरपूरपर्यंत जवळपास 3.5 किलोमीटरची सद्बुद्धी दिंडी संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग बाधित असणाऱ्या 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं काढली जाणार आहे। आणि या दिंडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। ते जाण्यासाठी किती वाजता निघायचं, किती वाजता पोहोचायचं या संदर्भातली तयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून आजची ही बैठक झाली। हो, येताना शेतकऱ्यांनी शिदोरी घेऊन यावं। सांगोल्यातल्या काही शेतकऱ्यांनी तिथं थोडं जेवणाची व्यवस्था केली आहे आणि सगळ्यांनी मिळून सांगोल्यामध्ये जेवण करायचं आणि मग 10:30च्या नंतर दरम्यान 10:30 पर्यंत सांगोल्याला एकत्रित यायचं आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा पाहुणचार घेऊन मग पंढरपूरच्या दिशेने निघायचं असंही नियोजन केलेलं आहे। वैयक्तिक माझा बाबतीत बोलायचं झालं तर पांडुरंगावर माझा प्रचंड असा विश्वास आहे, श्रद्धा आहे। मी ज्यावेळी पांडुरंगाला साकडे घातलं त्यावेळी यश मिळालं। उदाहरण द्यायचं झालं तर 2011 साली मी साकडे घातलं आणि मी पंढरपूर ते बारामती चालत गेलो, उसाला 400 रुपये दर मिळाला। 2017 साली पुन्हा पांडुरंगाला दुधाचा अभिषेक केला आणि दुधाचं आंदोलन केलं। सरकारला लिटरला 5 रुपये दुधाचा भाव द्यावा लागला, अनुदान द्यावं लागलं। त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून पांडुरंगाला साकडे घातलं, शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलावा लागला। यावर्षी हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपारच करा आणि हद्दपार करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना सुचावी। ते 25 जुलैला पंढरपूरला येत आहेत आणि ते येण्यापूर्वी त्यांना सुबुद्धी सुचावी आणि त्यांनी पंढरपुरातच ती घोषणा करावी। कारण ज्या संत सावतामाळींनी हयातभर शेतामध्ये काम करता करता अभंगांची रचना केली आणि पांडुरंगाची भक्ती केली, त्या संत सावतामाळींचं गाव माढा तालुक्यातलं अरण, त्या अरण गावातील 600 एकर जमीन म्हणजे अख्खं गावच या शक्तीपीठ महामार्गामध्ये बेचिराख होतं। मग हे कसलं शक्तीपीठ आलंय, कुठलीही देवभक्ती आले, एका संताचं गावाचं अस्तित्वच संपवायला निघालेलं हे सरकार आहे आणि त्या सरकारला सुबुद्धी